नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाची जाहिरात एमपीएससीने दिलेली बऱ्याच दिवसापासून आम्ही तुम्हाला सांगत होतो आणि तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की एमपीएससीने जर तलाठी भरती घेतली तर ही एक्झाम तुमची पूर्व आणि मुख्यनीच होणार आहे। बऱ्याचशा सोशल मीडियाला बरेच जण सांगत होते की सरळ सेवाने होणार, पण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की एक्झाम तुमची पूर्व आणि मुख्य मध्ये जाणार आहे आणि ती वेळ आलेली आहे। एमपीएससीने जाहिरात दिलेली आहे। आता ह्या जाहिरातीमधल्या टोटल महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। ज्यांना ज्यांना तलाठी व्हायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, त्यामध्ये एमपीएससी कडून ही जाहिरात जी आली, आता बघा जाहिरातीमध्ये ना कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते सांगितलेलं नाहीये, मात्र एकूण जागा सांगितलेल्या आहे। तुम्ही थंबनेल बघितला असेल, मी टाकले 5707 जागा आहे, पण ह्या जागा सगळ्या गट कच आहे, म्हणजे तुम्ही अप्लाय करताना सगळ्या पदांना अप्लाय करू शकतात। लिपिक टंकलेखक 3088 जागा नव्याने ऍड झालेल्या आहेत, त्यामध्ये तलाठीच्या जागा आलेल्या आहेत। किती जागा थोडं बघूया आपण पुढे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, परीक्षा कधी आणि पॅटर्न काय, अभ्यासक्रम काय असणार आहे, आतापासून अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवावी लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सो शेवटपर्यंत बघा। तुम्ही बघितलं असेल मागची जी जाहिरात होती 4000+ जागांची जाहिरात तलाठीची आली होती आणि त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीने सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम प्रॉपर विदिन टाइम लिमिट मध्ये मार्गदर्शन केलं होतं आणि असंख्य तलाठी आपले रुजू पण झालेली आहेत। तुम्ही त्यांचा फीडबॅक पण घेऊ शकतात। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी इग्नाइट अकॅडमी जी तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार आहे। आता बघूया मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। तुम्हाला 22 जुलै म्हणजे आज एमपीएससी नोटिफिकेशन दिलेलं आहे। हे नोटिफिकेशन कोणतं आहे तुम्ही नीट बघा। महाराष्ट्र गट क सीमा संयुक्त पूर्व परीक्षा ही ऍड ऑलरेडी आलेली होती। याला नाव काय दिलं, शुद्धीपत्रक। शुद्धीपत्रक देऊन यामध्ये तलाठीचे पद ऍड केलेली आहेत। आता काय ह्याच्यामध्ये सांगितलंय, महत्वाचे मुद्दे सांगतो। परीक्षा कधी, हा तर एकदम महत्वाचा मुद्दा आहे। कधी परीक्षा, त्याने डेट दिली बघा। शुद्धीपत्रकानुसार 16 जुलैचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे, त्यानुसार तुमची एक्झामची डेट कधी आहे, 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने कशी होणार आहे, ऑफलाईन। आता मला सांगा, बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये लोक ऑनलाईन आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं की ही परीक्षा पूर्व आणि मुख्यमध्ये होईल आणि ऑफलाईन होईल। सो ही एक्झाम बघा ऑफलाईन OMR आधारित म्हणजे पेन अँड पेपर पद्धतीने होणार आहे। परत पहिला मुद्दा काय झाला, तुमची डेट फायनल आहे एक्झामची 25 ऑक्टोबर। आता तुम्ही विचार करा, राहिले किती दिवस, या कमी दिवसामध्ये हा सिलेबस कसा संपवायचा हा पण नीट विचार करा। दुसरा मुद्दा यामधला काय बघा, 5 मे 2026 जो GR आला होता, त्या GR द्वारे गट क ची बरीचशी पदं एमपीएससी मध्ये वर्ग केलेली आहेत। मग त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या गट क मध्ये आता कोणते पद ऍड झाले ते पण तुम्हाला सांगतो मी। तर ही गट क म्हणजे आता कोणती असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे। मग यामध्ये कोणकोणती पदं ऍड झाली आहे बघा। त्यातलं पहिलं आणि महत्वाचं, सगळ्यांच्या महत्वाचं पद कोणतं आहे, महसूल व वन विभागाचं ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्त प्राधिकारी मधून येणारे 1539 पद आहे बघा, 1539। काही महिन्यांपूर्वी मी सांगितलं होतं 1700 पदांची जाहिरात येणार आहे। 1700 आसपास 80% जागा जवळपास ही ऍड आलेली आहे। 1539 पदांसाठी असणार आहे। आता तुमचा प्रश्न मला माहिती काय असणार आहे, सर आमच्या कॅटेगरीला किती आहे, कुठे कुठे जागा आहेत, त्याच्याबद्दल अजून नोटिफिकेशन उद्या येणार आहे आणि उद्या ते डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार। त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आता बघा, या पदासाठी पात्रता काय, कोणतीही डिग्री, कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो। कोणताही पदवीधर प्लस मी सांगू तुम्हाला, जे विद्यार्थी अपियर आहे ना ते पण फॉर्म भरू शकतात। मुख्य परीक्षेच्या अगोदर फक्त तुमची एक्झाम क्लिअर असावी। सो पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि इथे वयामध्ये बघा, वयाची गणना जी करायची आहे ती म्हणजे 5 ऑगस्ट 2026 पर्यंत कमीत कमी तुमचं वय 19 असावं लागेल आणि मग ओपनला 38 कॅटेगरीला 43 पुढे मी सांगतोच तुम्हाला वयामध्ये। त्या तलाठी बरोबरच इतर पदांसाठी पण तुम्ही फॉर्म भरू शकतात, जसं की ते वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क 11 जागा आहेत, सहाय्यक अधीक्षक गट क च्या 11 जागा आहेत। कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो, लक्षात घ्या। त्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क चं पद 254 जागा आहे। मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण केलेले मुलं इथे फॉर्म भरू शकतात। त्यानंतर 5वं, हे सगळं लिपिक टंकलेखक जागा बघा, 230, 155, 69 आणि 480 खूप चांगली जागा आहे बघा। ह्या विभागाच्या ह्या जागा आलेल्या आहेत आणि यामध्ये सुद्धा कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो लिपिक टंकलेखकला, आणि लिपिक टंकलेखकला तुम्हाला
टायपिंग सर्टिफिकेट लागेल. मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक, 30-40 दोघांपैकी एक लागणार आहे. आणि महसूल वन विभागाचं लिपिक टंकलेखकचं हे एक पद आहे 339 पदांसाठी. बघा ह्या सगळ्यांसाठी कोणताही पदवीधर म्हणजे हे पद जर बघितले 400, 300 म्हणजे 1001 पद लिपिक टंकलेखकचे ऍड झाले नव्याने लिपिकचे पद. यामध्ये जाहिरातीचा तुम्हाला वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत दिली. फक्त तलाठीला आणि बाकीच्या पदांना 5 ऑगस्ट दिली आहे. मात्र ह्या लिपिकच्या पदांसाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोबर पर्यंत असणार, हे लक्षात घ्या. ओके, अशी टोटल नव्याने 3088 पदं नव्याने जाहिरात आली, नव्याने ऍड झाली म्हणूया आपण. ही नव्याने जी ऍड झाली आहे त्यामध्ये एकूण जागा 5707 झाल्या. मी थांबलेलं हेच टाकले बघा. म्हणजे जुन्या जाहिराती बघितल्या आपण, जुनी जाहिरात त्यामध्ये 3308 पद ऍड झाली, तर 5700 पदांची ही जाहिरात नवीन आलेली आहे. यामध्ये बघा जागा वाढ होऊ शकते का त्याबद्दल त्यांनी एक नोटिफिकेशन टाकलं बघा 3 नंबरचं. काय, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाने जागा वाढण्याची शक्यता आहे, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय, फॉर्म भरण्याचा कालावधी किती आता सगळ्यांनाच गट कच्या सगळ्या जेवढ्या पाठीमागची पण जाहिरात येऊन गेली ती पण जाहिरात आणि यामध्ये हे नवीन पद ऍड झाले, हे सगळे मिळून तुम्हाला फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे 5 ऑगस्ट 2026. 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. फक्त 15 दिवस शिल्लक. ह्या 15 दिवसात फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काळजी घ्या, पुढचे माझे व्हिडिओ सगळे येणार आहेत. फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट काय लागतात, कुठे काय टाकायचं, काळजी करू नका. त्याचे व्हिडिओ पुढे येणार. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून ह्या सगळी माहिती तुमच्याकडे मिस होणार नाही. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. बघा यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, तर कमीत कमी वय तुमचं बघा हे तर जुने आहे, पण यामध्ये 19 वर्ष कमीत कमी लागतं. आणि कॅटेगरी मध्ये ओपन मध्ये असाल तर 38 वर्षापर्यंत आहे आणि कॅटेगरी असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा पॅटर्न कसा आहे तुमचा, आता आला का मेन प्रश्न. यावरती कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं, अभ्यासराव लागा पॅटर्न असाच येणार आहे आणि तसाच पॅटर्न एमपीएससीने दिलेला आहे. काय, पूर्व परीक्षा होणार तुमची एकत्रित, सगळ्या पदांसाठी पूर्व परीक्षा एकत्रित आणि मुख्य सुद्धा तुमची स्वतंत्र होऊ शकते काही पदांची, पण तलाठी स्वतंत्र होणार आणि यांच्याबरोबरच मुख्य परीक्षा होईल. या संदर्भात उद्या परवाच एमपीएससी डिटेल्स मध्ये अनाउन्समेंट करेल, डिटेल परिपत्रक त्यांचं येईल. पण तुमची मुख्य परीक्षा सुद्धा एकत्रित होणार आहे. 400 गुणांची मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे. आता ही एक्झाम सरळ सेवा राहिलेली नाही. सरळ सेवा म्हणजे काय, एकच पेपर असतो, डायरेक्ट सिलेक्शन असतं. ही मात्र आता तुमची सरळ सेवा राहिली नाही, स्पर्धात्मक परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे. मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 पेपर असणार आहे. याचं डिटेल सांगू तुम्हाला मी, चला ते पण सांगू टाकतो पटकन. पूर्व परीक्षा जी असणार आहे ती कशी असणार आहे, सामान्य क्षमता चाचणी आपण त्याला म्हणतो. 100 प्रश्न, 100 गुणांसाठी पदवीच्या लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचं माध्यम मराठी इंग्लिश असणार आहे. एका तासामध्ये सोडवायचं आहे. एमसीक्यू पॅटर्न आहे आणि यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे, बरोबर. त्यानंतर आता यामध्ये सिलेबस काय तर पूर्व परीक्षा आता लक्षात घ्या. आता पूर्व परीक्षाकडे लक्ष द्या. का, कारण मुख्य परीक्षा आता तोंडावर नाहीये, पूर्व परीक्षा तोंडावर. तसं म्हणतो मुख्य परीक्षा सुद्धा तोंडावर आहे. मुख्य परीक्षेची डेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. 27 डिसेंबर मुख्य परीक्षा असणार आहे 2026 ला. आणि पूर्व परीक्षा कधी आहे तुमची, पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 आता विचार करा, या 25 ऑक्टोबर पर्यंत पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे. काय काय अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी आहे, सायन्स आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे. कसं असं बरं ना, वेटेज कसं आहे, वेटेज मला लक्षात घ्या. तुम्हाला इतिहास आणि भूगोल प्रत्येकी 10 प्रश्न 10 मार्कांना आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स हे 4 घटक, इकॉनॉमिक्स, करंट, पॉलिटी आणि सामान्य विज्ञान हे 4ही घटक जे आहे ना, हे 15 प्रश्न 15 मार्कांना विचारले जाणार आहे. आणि दोघं मिळून तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे. असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे, 100 मार्कांसाठी असणार आहे. आणि एका तासामध्ये तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे. म्हणजे एका क्वेश्चनला 36 सेकंद तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप चांगला अभ्यास करावा लागेल. लाखामध्ये फॉर्म येतात, लाखामध्ये. पाठीमागचे 8 4000 प्लस जागांसाठी 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. इथे सुद्धा 10-12 कमीत कमी लाख फॉर्म येतीलच, जास्त पण कमी नाही, लक्षात घ्या. सो तुमची तयारी जबरदस्त ठेवावी लागणार आहे. तयारी जबरदस्त ठेवल्याशिवाय पर्यायच नाहीये. हे सगळे बघा 8 विषय तुम्हाला अभ्यासायचे. ओके, आता पुढच्या मुद्द्याकडे. आता इथे लक्षात घ्या, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, एमसीक्यू पॅटर्न आहे. पूर्वमधून मेन्सला किती विद्यार्थी जातात, तर जेवढ्या जागा त्याच्या 12 पट विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात, हे पण लक्षात घ्या. आता मुख्य परीक्षा थोडक्यात सांगून टाकतो. मुख्य परीक्षा 2 पेपर असतात. मराठी इंग्लिशचा पहिला पेपर असतो आणि दुसरा पेपर तुमचा सामान्य अध्ययनचा आहे, ज्यामध्ये प्रिलिमला जे विषय आहेत ना तेच विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला पण आहे. म्हणजे मुख्य परीक्षा तुमची 27 डिसेंबरला तुम्ही डिक्लेअर केलेली आहे. पण बघा, मी अजून एक अनाउन्समेंट करतो. अंदाज आहे माझा की पूर्व आणि मुख्यची डेट मागे पुढे होण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे 25 ऑक्टोबरला जर पूर्व परीक्षा आहे ना, ही थोडी पुढे जाऊ शकते. 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा डिक्लेअर केली, ही सुद्धा पुढे जाण्याचे चान्सेस असणार आहे.
सो तरी पण आपण जी डेट त्यांनी डिक्लेअर केली आहे 25 ऑक्टोबर, त्यानुसारच सध्या अभ्यास करणं गरजेचं आहे. राहिल्या 2-3 महिन्यामध्ये जो प्रॉपर अभ्यास करेल ना तो विद्यार्थी 100% सिलेक्शन होईल. लक्षात घ्या. आता मला सांगा, तुम्हाला सर वेळ कमी, सगळ्यांनाच वेळ कमी आहे. सो तुमची कॉम्पिटिशन ज्यांच्या बरोबर आहे त्यांना पण वेळ कमी आहे, पण जो विद्यार्थी प्रॉपर स्टडी करेल तोच विद्यार्थी एक्झाम क्रॅक करू शकतो. सो प्रॉपर इन द सेन्स, टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज, मी तर म्हणतो गरज लागणारच असेल तर अजिबात इकडे तिकडे न